नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून सुरेश धस आक्रमक झाले. महिला डॉक्टरच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना फासावर लटकवलं पाहिजे. मग यात खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पिया असो, त्यांनाही या प्रकरणामध्ये आरोपी ठरवलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीसांकडे गृह खाते आल्यापासून त्यांचं लक्ष कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षेवर नाहीये, तर विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात काय कारस्थानं करता येतील यावर आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे. राऊतांच्या टीकेला भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे उद्धव ठाकरेंचं सरकार नाहीये, तर देवाभाऊंचं कायद्याचं राज्य आहे, असं बन यांनी म्हटलंय. पालघरमध्ये साधू मारले तेव्हा गप्प होतात. वाजेच्या वसुलीसाठी नाही तर लोकांच्या सेवेसाठी देवाभाऊंचं सरकार आहे, असा दावा केलाय. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी नवीन खुलासे समोर येत आहेत. यात माजी खासदार आणि त्यांच्या पीएनं दबाव टाकल्याचा आरोप तिच्या आत्ते भावानं केलाय. खासदार पीए मार्फत महिला डॉक्टरवर दबाव टाकत असल्याचा आरोप केला असून तो नेमका खासदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या ही जिल्ह्याला काळिमा फासणारी घटना असल्याचं माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलंय. या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली आहे. फलटण बलात्कार प्रकरणाशी अभिजित निंबाळकर याचा संबंध असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. यावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत. वयानुसार कधीतरी थांबायचं आहे असा माझ्या मनात प्रश्न येतोय, असं शिरसाट यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले असून या दौऱ्यात ते वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. महायुतीमध्ये एकमेकांवर होणाऱ्या टीकांबाबत ते चर्चा करतील अशी ही माहिती आहे. नांदेडमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना कर्जमाफीवर बोला अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. कर्जमाफी करणार नाही असं कधी सरकार म्हणालं नाही. योग्य वेळेस आम्ही कर्जमाफी करू. नुकसान भरपाईसाठी 31,000 कोटी रुपये लागले असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दिवंगत आमदार बापूसाहेब गोरठेकर यांच्या दोन्ही मुलांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यामुळे नांदेडमध्ये शरद पवार गटाला खिंडार पडलाय. यावेळेस नवाब मलिक, बाबासाहेब पाटील, प्रताप पाटील चिखलीकर हे उपस्थित होते. मुंबई पालिकेसाठी भाजपानं 150+ टार्गेट ठेवलंय. केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई पालिकेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपाकडून आखणी केली जाते. 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, तर शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास भाजपा अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षासोबत बेईमानी केली त्याच्या घरात घुसून मारू असं वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय. येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यातील कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळेस त्यांनी हे विधान केलंय. "25 ते 30% कमिशन शिवाय नगर परिषदेमध्ये कोणतंही काम झालं नाही असा आरोप भाजप नेते परिणय फुके यांनी केलाय. यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा सुद्धा झाला असल्याचं त्यांनी सांगितलंय. खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावर धंगेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. जैन मंदिराची जागा खाण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या मार्फत मोहोळांनी केला. याचा जाब नक्कीच फडणवीसांनी विचारला असेल, असं धंगेकर यांनी म्हटलंय. मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम रद्द करण्यात आलाय अशी माहिती समाधान आवताडे यांच्या कार्यालयाकडून दिली गेली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगेंना निमंत्रण होतं. आयोजकाला न सांगताच जरांगे यांना निमंत्रण दिल्यानं गडबड झाल्यानं कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
सध्या भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे, त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोरानं वाढलात तेवढ्या जोरानं खाली आल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाचेच कान टोचले। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील निवडणूक अधिकारी पैसे घेऊन मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करतात असा गंभीर आरोप केला होता। या आरोपांवरून आता मनसे आक्रमक झाली आहे। मनसेच्या शिष्टमंडळानं नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली, मंदा म्हात्रेंच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। जिल्हा परिषद निवडणूक पूर्वी शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उणेगाव ग्रामपंचायत सदस्य शंकर शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या 52व्या गळीत हंगामाचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई, कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला। अवकाळी पावसामुळे ऊसाची वाढ म्हणावी तशी झालेली नाही। गतवर्षीच्या प्रमाणात ऊसाची रिकव्हरी आता 0.5% कमी आहे, त्यामुळे सगळ्याच बाजूने साखर उद्योग अडचणीत आल्याची प्रतिक्रिया देसाई यांनी दिली आहे। शरद पवार गटाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी माजी सभापती मुनीर पटेल यांची निवड झाली आहे। यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते, मात्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी पवार गटामध्ये प्रवेश केलाय। नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी नेत्यांमध्ये उभी फूट पडली आहे। काही दिवसांपूर्वी ओबीसी समाजाकडून विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र आता या मोर्चाला आमचा पाठिंबा नसल्याचं मनोहर धोंडे यांनी सांगितलंय। नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती होणार की नाही याबाबत संभ्रम आहे। मित्रपक्षांनी तयारी दाखवली तर चर्चा करू, असं भाजप नेते खासदार अशोक चव्हाण म्हणाले। यावर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुती तुटू नये ही भावना आहे, जर जमलं तर आमची स्वबळाची तयारी आहे, असंही चिखलीकर यांनी म्हटलं आहे। मुंबईमध्ये 2 लाखाहून अधिक बांगलादेशी असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला। हे बांगलादेशी अनधिकृतरित्या ओला, उबर, बांधकाम साइट्स, फेरीवाले, मेहंदीवाले म्हणून काम करतायत। सरकारनं विशेष मोहीम राबवून त्यांची ओळख पटवावी आणि त्यांना परत पाठवावं, असं सोमय्या यांनी म्हटलंय। राजापूर तालुक्यामध्ये शरद पवार गटाला खिंडार पडले। तालुका प्रमुख आबा अडिवडेकरांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। राजापूरचे शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश संपन्न झालाय।